जय शिवराय मित्रांनो, अखेर राज्य शासनाच्या माध्यमातून केलेल्या घोषणेप्रमाणे ग्रामीण भागातील घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांना 50,000 रुपयांच्या अनुदानामध्ये वाढ करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा जी.आर. 4 एप्रिल 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे, ज्यामुळे ग्रामीण भागातील सर्व योजनांच्या घरकुल लाभार्थ्यांना 2 वेगवेगळ्या प्रकारामध्ये 50,000 रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे. आणि याच्या संदर्भातील माहिती या जी.आरच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 हा राज्यामध्ये 2024 ते 25 ते 28 ते 29 या वर्षामध्ये राबवण्यात येत आहे. याच्याच बरोबर राज्य शासनाच्या माध्यमातून विविध घरकुल योजना देखील राबवल्या जात आहेत. आणि या सर्व घरकुल योजनांच्या अंतर्गत राज्य शासनाच्या माध्यमातून 19.66 लाख घरकुलांचे उद्दिष्ट घेण्यात आलेले आहे. आणि याच घरकुलांचं बांधकाम करत असताना मिळणारा अनुदान हे तोकड असल्यामुळे मोठ्या प्रमाणात अनुदानामध्ये वाढ करण्याच्या संदर्भातील मागणी केली जात होती. मित्रांनो, या पार्श्वभूमीवरती केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 वर राज्यामधील विविध घरकुल योजनांच्या अंतर्गत जे काही उद्दिष्टांमधील मंजूर घरकुल लाभार्थी आहेत, या घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिस्स्यातून 50,000 रुपये एवढी अतिरिक्त वाढ करण्यात येणार आहे. याच्यामध्ये 35,000 रुपयांचं अनुदान हे घरकुलाच्या बांधकामासाठी दिलं जाणार असून उर्वरित 15,000 रुपयांचं अनुदान हे लाभार्थ्यांना प्रधानमंत्री सूर्यघर योजनेच्या अंतर्गत घरावरती 1 किलोवॅट पर्यंतचा सोलर ऊर्जा प्राप्त करण्यासाठी मिळणार आहे. अर्थात 35,000 रुपयांचं अनुदान हे बांधकामासाठी, तर जे लाभार्थी आपल्या घरकुलावरती सोलर लावतील अशा 1 किलोवॅट पर्यंत सोलर लावण्यासाठी 15,000 रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे. मित्रांनो, पीएम सूर्यघर योजनेच्या अंतर्गत पहिल्या जे काही 1 किलोवॅट आहे, या 1 किलोवॅटसाठी जवळजवळ 60% सबसिडी दिली जाते. आणि याच्यासाठीचा अंदाजे खर्च हा 60 ते 65,000 रुपयांचा असतो. मात्र याच्यापैकी आता हे 15,000 रुपयांचं अनुदान या लाभार्थ्यांना आपल्या घरावरती सोलर लावण्यासाठी दिलं जाणार आहे. याच्यामध्ये मंजूर उद्दिष्ट करत आलेलं दायित्व पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिले जाणार आहे. आणि अशा प्रकारे 2 टप्प्यामध्ये अर्थात 2 वेगवेगळ्या प्रकारामध्ये लाभार्थ्यांना आता हे 15,000 रुपयांचे अनुदान दिलं जाणार आहे. मित्रांनो, याच्यामधील 35,000 रुपयांचे अनुदान हे लाभार्थी घरकुल बांधकामासाठी घेऊ शकतात. मात्र सोलर मोठ्या रकमेचे असल्यामुळे किंवा याच्यासाठी येणारा खर्च जास्त असल्यामुळे 15,000 रुपयांचं अनुदान मात्र लाभार्थ्यांना मिळणं अतिशय मुश्किल होणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारचा हा एक महत्त्वाचा असा जी.आर. निर्गमित करण्यात आलेला आहे. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.